हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय 2, वल्ली 3, श्लोक क्रमांक 14. यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा ये अस्य हृदि श्रितः अथमर्त्यः अमृतः भवति अत्र ब्रह्म समश्नुते. अन्वयार्थ. हृदयात आश्रय करून असलेल्या सर्वच्या सर्व कामना, इच्छा, वासना जेव्हा नष्ट पावतात तेव्हाच मर्त्यमानव अमृत होतो आणि याची देही त्याला ब्रह्मत्व प्राप्त होते. मृत्यूचे वेळी आपली अवस्था कशी असावी ते यमराज सांगत आहेत. आयुष्याच्या शेवटी आपण वासनारहित, इच्छारहित, आकांक्षारहित, कामनारहित असायला पाहिजे. याचाच अर्थ आपण सदा सर्वदा नेहमीच तृप्त असायला राहायला पाहिजे. यमराज सांगत आहेत की मृत्यूसमयी आपल्या सर्वच्या सर्व वासना नष्ट झालेल्या असल्या पाहिजेत. एकही इच्छा अधुरी, अतृप्त राहिलेली असता कामा नये. बऱ्याच वेळा आयुष्याच्या उतरत्या वयातील लोकांना एक प्रश्न विचारला जातो की आपल्या आयुष्यात करायच्या कोणत्या गोष्टी राहून गेल्या आहेत. असे लोक मोठ्या उत्साहाने त्यांच्या राहून गेलेल्या गोष्टींची एक लांब लचक यादी सादर करतात. वस्तुतः करायची इच्छा असलेल्या परंतु काही कारणाने न केलेल्या गोष्टी करायला मिळाल्या नाहीत म्हणून हे लोक हळहळतात, उसासे टाकतात. मरण जवळ आलेले असताना हे अतृप्त लोक अतीव दुःखी असतात. ते आनंदाने मृत्यू स्वीकारू शकत नाहीत. अशा लोकांचा आत्मा मुक्त होऊ शकत नाही, कारण जीवात्म्याला या न केलेल्या वासनापूर्तीची ओढ कायम असते. जीवात्मा या अतृप्त वासनांसह अंतरात्म्याच्या सभोवती सतत घुटमळत राहतो. मुक्तीच्या मार्गात हा मोठा अडथळा असतो. या अतृप्त वासनापूर्तीसाठी यांचा पुन्हा जन्म होतो. जन्म झाला की पुन्हा मृत्यू हा ओघाने आलाच. हे जीवात्मे जन्म मृत्यूच्या रहाट गाडग्यात अडकतात. यमराज सांगत आहेत की हृदयात आश्रय करून असलेल्या सर्वच्या सर्व कामना, इच्छा, वासना, येथे हृदय याचा अर्थ मन असा घ्यायचा आहे. माणसाच्या वासना प्रथम मनात येतात आणि मग तो देहादी इंद्रियांच्या साहाय्याने त्या पूर्ण करायच्या मागे लागतो. वासना मनात घर करून राहतात. त्यांची पूर्तता, तृप्ती होईपर्यंत त्या मनातून जाता जात नाहीत. मोठी नवलाची गोष्ट म्हणजे वासनांची तृप्ती सहसा कधी होतच नाही. झालेली इच्छा उपभोगली आणि त्यामुळे देहादी इंद्रियांना सौख्य वाटले की ती इच्छा परत परत उपभोगावी असे वाटते. वाटते म्हणजे मनाला वाटते. अशी आवडलेली इच्छा उपभोगली तरी ती शमत नाही, नष्ट होत नाही. पुन्हा संधी मिळताच इच्छापूर्ती केली जाते. एवढेच नव्हे तर अशा संधीची वाट पाहिली जाते. याच्याही पुढे जर इच्छेचे वासनेत रूपांतर झालेले असेल तर अशी व्यक्ती ती संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करते. कामना भडकलेली असेल तर अशी व्यक्ती वाममार्गाने तशी संधी सक्तीने निर्माण करून आपली कामना दुसऱ्यावर बळजबरीने लादते. त्याच्या हातून अधम कृत्य घडते. यास्तव कोणतीही इच्छा झाल्यास ती आपल्या त्या इंद्रियांना व्हावी. इच्छा नेहमी इंद्रियांच्या मर्यादेत असावी. इंद्रियांची मर्यादा ओलांडून इच्छा आणि महत्त्वाचे म्हणजे त्याची पूर्तता त्या इंद्रियाबाहेर येऊ नये. अशीच
जीवन रहाटी असावी. त्या अशा जीवन प्रणालीसाठी मुद्दाम प्रयत्न करावा. तशीच आपल्याला सवय लावून घ्यावी. याचाच अर्थ इच्छा इंद्रियांमधून मनात जाऊ नये. उदाहरणार्थ, आपल्याला भूक लागली की ती भूक पोटाला लागावी, मनाला लागू नये. पोट भरले की पोटाची तृप्ती होईल आणि त्यामुळे आपण तेथेच अन्न खायचे थांबू. ही भूक आणि त्याची अन्न ग्रहण करून झालेली तृप्तता मनाला स्पर्श करून घेऊ नये. हेच इतर इच्छांचे बाबतीत आचरणात आणावे. यमराज सांगत आहेत की हृदयात आश्रय करून असलेल्या सर्वच्या सर्व कामना, इच्छा, वासना जेव्हा नष्ट पावतात तेव्हाच मर्त्य मानव अमृत होतो. याचा अर्थ इच्छा, वासना उपभोगून झाल्या की त्या लगेचच विसरून जावे. त्यांच्या वाटेला परत जाऊ नये. त्यांचे चरवण करू नये. त्यावर चर्चा करू नये. तसे केल्यामुळे त्या वासना केवळ स्मृतीतच न बसता तसे केल्यामुळे त्या वासना केवळ स्मृतीतच न बसता आपल्या डोक्यात, मेंदूत ठाण मांडून बसतात. त्यांची उजळणी केल्यामुळे त्यांच्या सुखोपभोगाची आठवण होते. त्या वासना पुन्हा पुन्हा उपभोगल्या जातात. हळूहळू त्यांची चटक लागते. त्यामुळे त्या परत परत उपभोगाव्यात अशी इच्छा निर्माण होते. रेल्वेचा रूळ बदलल्याप्रमाणे इच्छा, वासना उपभोगून झाल्या की त्यापासून दूर जावे. तो विषय पुन्हा बोलू नये. गतम न सोच्चम, झालं गेलं गंगेला मिळालं आणि पवित्र झालं, असे आचरण असावे. आठवणी काढायच्याच झाल्या तर न केलेल्या, करायची इच्छा राहून गेलेल्या इच्छांच्या आठवणी कधीही काढू नयेत. त्यांची वाच्यता करू नये. कारण त्या न केलेल्या वासना मनात पुन्हा घर करतात. लक्षात ठेवावे की मन त्या वासना पूर्ण करायच्या व्यवस्थेला लागते. त्यामुळे आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. आपल्याला मुक्ती कधीच प्राप्त होत नाही. आपण जे काही उपभोग घेऊ त्यात नेहमी तृप्त असावे. जे मिळाले तेच आपले, योग्य फलित आहे असे जाणावे. तो प्रभूचा प्रसाद आहे ही भावना घट्ट करावी. यापेक्षा आणखी काही मिळायचा आपला अधिकार नाही हे जाणावे. आठवणी काढायच्याच झाल्या तर अशा तृप्त झालेल्या इच्छांच्या आठवणी काढाव्यात. त्यामुळे आपण सदा सर्वदा समाधानी राहतो आणि मनातून वासना नष्ट होऊ लागतात. यमराज सांगत आहेत की हृदयात आश्रय करून असलेल्या सर्वच्या सर्व कामना ही कामना असते. कामना चांगली की वाईट, पापी की पुण्यवान, हा मुद्दा गौण आहे. यास्तव यमराज सांगत आहेत की सर्वच्या सर्व कामना, इच्छा नष्ट झाल्या पाहिजेत, तरच मुक्ती शक्य आहे. कामना चांगली, पुण्यवान असेल तर आपला जन्म ऐश आरामात, सुख चैन असलेल्या ठिकाणी होतो. यालाच स्वर्ग असे म्हटले आहे. या उलट कामना वाईट, पापी असेल तर दुःख, कष्ट, दैन्य असलेल्या ठिकाणी आपला जन्म होतो. यालाच नरक असे म्हटले आहे. परंतु या दोन्ही ठिकाणी जन्म मरणाचे फेरे चुकत नाहीत, मुक्ती मिळत नाही. यास्तव सर्वच्या सर्व कामना नष्ट झाल्या पाहिजेत. यमराज सांगत आहेत की याची देही त्याला ब्रह्मत्व प्राप्त होते. यमराज नरदेहाचे महत्त्व सांगत आहेत. नरदेहाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नरदेह मुक्ती मिळवण्यासाठीच आहे. नरदेहाचा तो आणि तोच एकमेव उद्देश आहे.
कारण मनुष्य तर प्राणी जीवनात भोग उपभोगून झालेले असतात. आता मुक्ती मिळवून जेथून आलो होतो तेथे परत जायचे आहे. चिरमुक्कामावर परत माघारी फिरायचे आहे. परंतु दुर्दैवाने मानव गत जन्मींच्या भोग प्रवृत्तीनेच जखडलेला असतो. तो वासनांच्या दुष्टचक्रात अडकतो आणि मुक्तीला वंचित होतो. मानव आपला दुर्मिळ असा नरदेह मनुष्येतर प्राण्यांच्या सारखाच भोग लालसेसाठी वापरतो. यास्तव यमराज येथे समजावून देण्याचा प्रयत्न करत आहेत की नरदेही असे कोणतेही काम करू नये की ज्यामुळे वासना चिकटून राहतील. आता यानंतर देहाची आणखी उत्क्रांती नाही. हा शेवटचा टप्पा आहे. येथे वर्तुळ पूर्ण झाले पाहिजे. येथेच, या देहातच, या जन्मातच मुक्ती शक्य आहे. हरिओम.